मालिकेत आज आपण बघणार आहोत. बंब्या पतंग घेऊन आलेला असतो. तो कृष्णाला आणि दुष्यंतला बाहेर बोलावतो. दुष्यंत बाहेर येतो. आता बंब्या म्हणतो, वा 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 दाजी, काय भारी दिसताय, कुडता एकदम झॅक आहे. बंब्या म्हणतो, दाजी तुम्ही एकटंच आलाय, कृष्णा कुठं दिसत नाही. दुष्यंत म्हणतो, काय माहीत कृष्णा कुठं गेले, सांगून जायची पण गरज वाटत नाही तिला आता. सकाळपासून किती टेन्शन आलंय मला. बंब्या म्हणतो, अहो दाजी, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून गेली असेल बाहेर. दुष्यंत म्हणतो, तू तुझ्या बहिणीचीच बाजू घेणार. इकडे आता पूजा मनाशी खूणगाठ बांधते की आज काहीही झालं तरी मी जो प्लॅन तयार केला आहे तो पूर्ण झालाच पाहिजे. बंब्या दुष्यंतला म्हणत असतो, दाजी आपण आता पतंग उडवूया. दुष्यंत म्हणतो, बंब्या मला पतंग उडवता येत नाही. आता बंब्या म्हणतो, अहो दाजी लय सोपं आहे, मी शिकवतो की तुम्हाला. बंब्या म्हणतो, दाजी मी 3 म्हणलं की तुम्ही पतंग सोडायची. आता बंब्या 1 2 3 असं म्हणतो आणि दुष्यंत पतंग सोडतो. पण दुष्यंतची पतंग सरळ खालीच येते. दुष्यंतला पतंग उडवायला जमत नसते. आता हे कृष्णा बघत असते. दुष्यंतला पतंग उडवायला जमत नसतं हे बघून कृष्णाला खूप हसायला येत असतं. दुष्यंत बंब्याला म्हणतो, बंब्या तू पतंग बदल. आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो पतंग चांगलीच आहे पण तुम्हाला ती नीट उडवायला जमना. पूजा दुष्यंतला बघून म्हणत असते, उडवा उडवा पतंग उडवा, पण आज तुमच्या नात्याची पतंग मीच कापणार आहे. इकडे आता दुष्यंत कृष्णावर खूप चिडलेला असतो. तो कृष्णाला म्हणत असतो, तुला सांगून जाता येत नाही का गं, तुला कसला सिरियसनेसच नाही, आधी काय घडलं विसरली का. कृष्णा म्हणते, सॉरी मला माफ करा, पण लय महत्त्वाचं काम होतं म्हणून मी बाहेर गेलते. दुष्यंत म्हणतो, नाही तो आता सांगच काय महत्त्वाचं काम होतं ते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी सांगते नंतर, आपण निवांत बोलूया, आता की नाही आपण पतंग उडवूया. कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो लहानपणी आम्हाला पतंग घ्यायला पैसे नसायचे, तेव्हा की नाही आम्ही कागदाची पतंग उडवायचो, पण त्यातसुद्धा लय मोठा आनंद व्हायचा आम्हाला. कृष्ण आता पतंग उडवते आणि दुष्यंतच्या हातात देते. आता पूजा कृष्णाला बघून म्हणत असते, कृष्णे माझ्या कानाखाली मारलीस काय, आता तू बघच या गोडाच्या सणादिवशी कसं तुझं आयुष्य कडू करून टाकते ते. आता कृष्णा इकडे पतंग उडवण्यात मग्न झालेले असते, पण दुष्यंतचं काही तिथं मन लागत नसतं. दुष्यंतच्या मनात एकच विचार असतो की कधी एकदाशी कृष्णाला पूजाचं सगळं सत्य सांगेन. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. कृष्णा म्हणते, मग बोला की. दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची तुला. कृष्णाचं सगळं लक्ष पतंगीवर असतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, पतंगीचा मांजा जर घट्ट असेल तर पतंग तुटणार नाही. तसंच नात्याचा धागासुद्धा घट्ट असणं फार महत्त्वाचं असतं, नाहीतर नातंसुद्धा खराब होतं. कृष्णा म्हणते, हे मात्र बरोबर बोलायला आहे तुम्ही, पण मुद्द्याचं बोला की. आता एवढ्यातच कृष्णाची पतंग तुटते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुमच्यामुळं माझा पतंग कापला. दुष्यंत रागात म्हणतो, कृष्णा तुला पतंगाचं पडलंय अगं, मला तुला महत्त्वाचं बोलायचं आहे. कृष्णा म्हणते, बरं ठीक आहे, आता बोला, मी नीट ऐकते. दुष्यंत आता सांगतो की कृष्णा माझं आणि पूजाचं. एवढ्यातच आता त्याच्या घड्याळाचा रिमाइंडर वाजतो. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार जावा लवकर, पूजाच्या औषधाची वेळ झाली, आपण परत बोलूया. असं म्हणून ती दुष्यंतला वर पाठवते. आता इकडे पूजा फुल तयारीत असते. दुष्यंत आलेला पाहून ती लगेच जिन्यावरून पडण्याचं नाटक करते आणि खाली कोलमडत येते. आता दुष्यंत हे सगळं पाहून खूप घाबरतो. तो पूजाच्या तोंडावर पाणी मारतो आणि तिला जागं करतो. बाहेर आता कृष्णा बंब्याला म्हणत असते, बंब्या दुष्यंत सरकार बराच वेळ झालं पण अजून आले नाहीत, थांब मी त्यांना बघून येते. असं म्हणून कृष्णासुद्धा आता तो बॉक्स घेऊन वरती येते. दुष्यंत आता पूजाच्या हाताला धरून तिला उठवतो आणि तिला विचारतो, ओके आहेस ना तू. पूजा आता दुष्यंतला म्हणते, डी आय लव यू सो मच. मात्र हे सगळं कृष्णानं ऐकलेलं असतं. पूजाचा हाच प्लॅन असतो की कृष्णासमोर दुष्यंतला वाईट दाखवायचं. आता पूजा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत तू का गेलास मला सोडून, आपलं तर एकमेकांवर प्रेम होतं ना. आता हे ऐकून दुष्यंतला धक्काच बसतो. कृष्णा ही बिचारी रडू लागते. तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. पूजा म्हणते, दुष्यंत तू परत माझ्याकडे ये, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू कृष्णाला सोडून दे, आपण पळून जाऊया. पूजा मुद्दाम दुष्यंतला वाईट दाखवत असते. पूजा पुढे म्हणते, बोल ना डी, आपण किती स्वप्न बघितली होती सुखी संसाराची, मग का गेलास मला सोडून. कृष्णा हे सगळं बघत असते, पण तीसुद्धा गोंधळून गेलेली असते.
पूजा पुढे दुष्यंतला म्हणते, दुष्यंत, आज तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात असायला पाहिजे होतं, पण आज मी एकटी पडली आहे, मी संपले, काहीच उरलं नाही आता माझ्या आयुष्यात. हे सगळं ऐकून आता कृष्णाच्या हातातून तो बॉक्स खाली पडतो आणि पूजा आणि दुष्यंतचे सगळे फोटो त्या बॉक्समधून खाली पडतात. कृष्णाला आता तिथं बघून दुष्यंत खूप घाबरलेला असतो. कृष्णा खाली पडलेले सगळे फोटो बघते. तिला कळालेलं असतं की मी ज्याला शोधत आहे तो दुष्यंतच आहे, पूजाचं आयुष्य बर्बाद करणारा दुष्यंतच आहे, हे कृष्णाला आता समजलेलं असतं. आता घरातले सगळेजण तिथे येतात. आढळरावांना सुद्धा पूजा आणि दुष्यंतचे फोटो बघून धक्का बसलेला असतो. दुष्यंत कृष्णाला समजावायला पुढे येत असतो, पण कृष्णा त्याला तिथंच थांबवते. कृष्णा काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते. आता पूजाची नाटकं सुरू होतात. पूजा कृष्णाला म्हणते, कृष्णा, आय एम सॉरी, मी भावनेच्या भरात सगळं बोलून गेले, पण मी विसरले की दुष्यंत आता तुझा नवरा आहे आणि माझा एक्स बॉयफ्रेंड. पूजा मुद्दाम म्हणते, कृष्णा, आमच्या नात्याबद्दल दुष्यंतने त्याच्या आईलासुद्धा सांगितलं होतं. आता बाळजाबाई म्हणते, काय तू तीच मुलगी आहे? बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंत, ही तीच मुलगी आहे का जिच्या संग तू लगीन करायचं स्वप्न बघत होतास? दुष्यंत पुरता हातबल झालेला असतो. त्याला आता काहीच समजत नसतं की कसं सगळ्यांना तोंड देव. बाळजाबाई म्हणते, देवा रे देवा, काय ही नियती. दुष्यंता, अरे काय करून बसला तू? या पोरीला घरात आणताना तुला जरा बी कळलं नाही का की आपण कुठल्या वादळाला घरात घेऊन चाललोय? कृष्णा रडतच दुष्यंतला म्हणते, म्हणजे माझ्या भोळेपणाचा चांगला फायदा घेतला तुम्ही. म्या मात्र तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, हे बघ, असं काही नाही आहे. मी मान्य करतो की पूजा आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता आमच्यात तसं काही नाही आहे. माझी पण काही कारणं आहेत. आमच्यातलं नातं मी कधीच तोडलेलं होतं. मैनावती म्हणते, अच्छा, म्हणजे त्यातल्या त्या कारणांपैकी कृष्णा हेच कारण असेल ना? आढळरावांचा सुद्धा नाईलाज झालेला असतो. त्यांना सुद्धा कळत नसतं की आता कोणाची बाजू घ्यायची. दुष्यंत कृष्णाला आता म्हणतो, नाही नाही कृष्णा, ऐक ना, तू रडू नको. तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, माझ्याशी लगीन करा म्हणून मी तुमच्या गळ्यावर सुरा धरला होता का? नव्हता ना? मी तुम्हासने आधी विचारलं होतं ना? कृष्णा खूप रडत असते. रडून रडून शेवटी ती खाली बसते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, एकदा ऐक ना माझं. आता दलपतराव बाळजाबाईला म्हणतात, पूजा मॅडम एवढ्या शिकलेल्या आहेत, मग तुम्ही दुष्यंत आणि पूजाचं लगीन का नाही लावून दिलं? मैनावती सुद्धा म्हणते, नाहीतर काय, ह्यो अडाणी धोंडा दुष्यंतच्या आयुष्यात बांधून त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं तुम्ही. दुष्यंत आता चिडतो आणि म्हणतो, काकी, माझं काही वाटोळं वगैरे झालेलं नाही. पूजा आता कृष्णाची माफी मागते आणि कृष्णाला म्हणते, मी तुझ्या आणि दुष्यंतच्या आयुष्यात नाही येणार, असं म्हणून ती आता निघून जाते.